नमस्कार, छाया रेसिपीजमध्ये आज आपण कुरमुऱ्यांपासून मस्त अशी चवदार नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी 2 कप कुरमुरे घेतलेत. तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी सेट करा आणि त्याने 2 वाटी कुरमुरे इथे मोजून घ्या. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि कुरमुरे भिजवून घ्यायचे. तर इथे मी पाणी घातलं आहे. आता कुरमुरे हलके असतात त्यामुळे असे वर येतात, तर असे चमच्याने हे पाण्याबरोबर एकत्र करायचे. आणि आता हे कुरमुरे असेच आपण 5 मिनटं बाजूला ठेवूया, म्हणजे ते सॉफ्ट होतील. तोपर्यंत इथे दुसऱ्या बाउलमध्ये मी अर्धा कप रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता. आता या रव्यामध्ये पाणी घालायचं आहे, तर रवा भिजेल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे. पाहू शकता रव्याच्या थोडंसं वरती आलं आहे पाणी, तर इतकं पाणी यामध्ये घालायचं. आता कुरमुरे आणि रवा दोन्ही आपण भिजण्यासाठी असंच 5 मिनटं ठेवून देऊया, म्हणजे रवासुद्धा भिजेल आणि कुरमुरेसुद्धा अगदी सॉफ्ट होतील. तर इथे आता 5 मिनटं झालेत. आपण हे दोन्ही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. तर सुरुवातीला मी रवा काढून घेते. आता हे कुरमुरेसुद्धा यामध्ये घालायचे आहेत. कुरमुऱ्यातलं सगळं पाणी पिळून काढून टाकायचं आणि फक्त कुरमुरे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत. तसे हाताने कुरमुऱ्यातलं पाणी मी पिळून काढते. तर असे आता सगळे कुरमुरे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातले आहेत. आता यामध्ये पुढचं साहित्य घालूया. तर इथे 2 चमचे बेसन घालायचं आहे. 2 मोठे चमचे बेसन मी घेतलं आहे. यामुळे रेसिपीला चव छान येईल, त्याबरोबरच बाइंडिंगसुद्धा येईल. यानंतर इथे 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. यानंतर यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. तर ज्या वाटीने तुम्ही मोजत असाल त्याच वाटीने इथे तुम्हाला अर्धी वाटी दही घालायचं आहे. थोडंसं आंबट दही घ्यायचं. आता यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. यानंतर हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर इथे पहा, मी हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि अगदी स्मूथ करून घेतलं. यामध्ये अजिबात कुरमुरे राहता कामा नये. सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी स्मूथ पेस्ट तयार झाले. आता ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे पीठ पातळ वाटत असलं तरी थोड्या वेळाने हे घट्ट होईल, कारण यामध्ये रवा आहे. तर हे आता आपण 10 ते 15 मिनटं असं झाकून ठेवूया, म्हणजे याच्यातला रवासुद्धा छान फुलेल. आणि तोपर्यंत आपण मस्त अशी चटणी बनवूया. तर इथे चटणीसाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी ओलं खोबरं घातलं. यानंतर थोड्याशा हिरव्या मिरच्या घातल्या. 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घातली आहे. यानंतर थोडंसं आलं घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घातली. यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घातलं. आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे मी चटणी वाटून घेतली आहे, बाउलमध्ये काढून घेऊया. आणि आता चटणीवरती घालण्यासाठी फोडणी तयार करूया. तर फोडणीसाठी इथे मी 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलं. यामध्ये आता अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की अर्धा चमचा उडदाची डाळ घातली. थोडीशी कढीपत्त्याची पानं घातली आणि 1 लाल मिरची तुकडे करून घातले. आता ही मस्त अशी फोडणी तयार आहे. ही चटणीवरती घालूया. फोडणीमुळे चटणी दिसायला छान दिसतेच, त्याबरोबर चवसुद्धा खूप छान येते. ही मस्त अशी आपली चटणी तयार आहे. चटणी बाजूला ठेवूया आणि आता पुढची कृती करूया. तर हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर हे पाहू शकता, आधी पातळ होतं, आता आधीपेक्षा हे असं घट्ट झालं आहे आणि अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायची गरज नाही आहे. नेहमीचं आपलं जे डोशाचं पीठ असतं त्याप्रमाणेच हवं आहे हे आपल्याला. आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग सोड्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे. आपण आज इन्स्टंट डोसा बनवतो आहे, त्यामुळे यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालावा लागतो. बेकिंग सोडा तुम्हाला जर घालायचं नसेल तर तुम्ही हे पीठ 3 ते 4 तास फर्मेंट होण्यासाठी ठेवू शकता आणि नंतर त्याचे डोसे बनवून घेऊ शकता. तर इथे मी तवा गरम करत ठेवला. यानंतर याला थोडंसं तेल लावून घेतलं.
आता यावरती थोडंसं असं पाणी शिंपडायचं आहे. सेंटरला आता 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आणि असा हा डोसा पसरवून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असा डोसा हा पसरवता येतो. आता वरची बाजू ड्राय होईपर्यंत आपण वाट पाहूया. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर आता पहा वरची बाजू ड्राय झाले. आता इथे तेल लावायचं आहे. तुम्ही आवडीप्रमाणे तूप किंवा आवडत असेल तर बटरसुद्धा इथे लावू शकता. यानंतर मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा डोसा कुरकुरीत करून घ्यायचा आहे, ब्राऊन करून घ्यायचा आहे. पाहू शकता हा डोसा आता खालच्या बाजूने ब्राऊन झाला आहे. तर आता आपण हा काढून घेऊया. तुम्हाला जर आणखी कुरकुरीत हवा असेल तर गॅसची फ्लेम स्लो करून तुम्ही आणखी याला कुरकुरीत करून घ्या. तर इथे पहा डोसा मी चटणीबरोबर सर्व केला आहे. इथे मी आणखी एक डोसा तयार करून घेतला आहे. पाहू शकता हा डोसा मी अगदी आता कुरकुरीत करून घेतला आहे. तर इथे असे हे कुरकुरीत डोसे आणि चटणी तयार आहे. घरी असलेल्या साहित्यामधून अगदी मस्त असा नाश्ता तुम्ही तयार करू शकता. लहान मोठे सगळ्यांना आवडेल असा हा नाश्ता आहे. आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.